हॅलो स्टुडंट्स. तर बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी जी सिरीज आपण महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये स्टार्ट केली आहे, त्या सिरीजचे आपण लास्ट 4 लेक्चर कंप्लीट केले आणि त्या 4 लेक्चरमध्ये आपण डिफरंट टॉपिक्स जसे की सुरुवातीच्या 2 लेक्चर्समध्ये आपण इनिशियल इंट्रोडक्शन अबाउट वेक्टर्स ते पाहिलं. त्यानंतर पाहिलं आपण वेक्टरचे डिफरंट ऑपरेशन्स, स्केलर मल्टिप्लिकेशन असेल, वेक्टर मल्टिप्लिकेशन असेल किंवा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट असेल, वाटेवर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे काय नाही त्यावेळेला टर्म्स बघितल्या. त्यानंतर आपण बघितलं की कॉर्डिनेट सिस्टम्स कोणत्या आहेत, कार्टेशियन असेल, स्पेरिकल पोलार असेल किंवा सिलेंड्रिकल असेल, त्या वेगवेगळ्या कॉर्डिनेट सिस्टीममध्ये नेमके काय आहेत, त्यांचे लेंथ एलिमेंट्स कसे काढायचे, त्यांचे एरिया एलिमेंट्स कसे काढायचे, वेगवेगळ्या डायरेक्शनचे व्हॉल्यूम एलिमेंट काय आहेत. त्यानंतर आपण बघितलं की कुठला एखादा स्केलर फंक्शन असेल तर त्यावर ग्रेडियंट कसा ऑपरेट होतो, वेक्टर फंक्शन असेल तर त्याच्यावर डायव्हर्जन्स कसा काढायचा, वेक्टर फंक्शन असेल तर कर्ल कसा काढायचा, त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिले आणि काही फॉर्म्युले पाहिले. त्यानंतर आपण बघितलं डिराक डेल्टा फंक्शन हे पाहिल्यानंतर आपण इलेक्ट्रोस्टॅटिकला सुरुवात केली की इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कशाचा स्टडी करतात. कुलम्ब्स लॉ बघितला की 2 चार्जेसमधला फोर्स कसा काढायचा, डायरेक्शन कशी ठरवायची, आणि लास्ट लेक्चरपासून आपण इलेक्ट्रिक फील्डचं कॅल्क्युलेशन वगैरे शिकलेलो. इलेक्ट्रिक फील्ड जर का तुमच्या लाईन अँड चार्ज असेल, सरफेस चार्ज असेल, व्हॉल्यूम चार्ज असेल किंवा आणखी तुमचा पॉईंट चार्ज असेल किंवा कॉम्बिनेशन ऑफ चार्जेस असतील तर एका पर्टिक्युलर पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड कशी काढायची. त्यानंतर आपण शेवटी बघितलं की जर सिमेट्रिक चार्ज डिस्ट्रीब्युशन असेल तर सेंटरला इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, 0 असते. ओके, आता आपण काय करू त्यामध्येच बघा. आता आपण आज जे काही पॉईंट घेणार आहेत त्यावर तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारणार म्हणजे मागच्या 7-8 एक्झाममध्ये या लेक्चरमध्ये जे टॉपिक डिस्कस करू आपण त्यावर कसे प्रश्न विचारले हे समोरचं जे काही लेक्चर होईल त्यामध्ये आपण पाहणार आहोत. ओके, त्यामुळे आपण काय करू थोडंफार थेरॉटिकल डेटा समजून घ्या आज, कारण महत्त्वाचं नाव सुरू आपला गॉसला, आणि ज्यावर सेट एक्झाममध्ये दरवर्षी एक क्वेश्चन राहतो म्हणजे राहतो कंपल्सरी मॅन्डेटरी. तुम्ही जर पाहाल मागचे 4-5 वर्षाचे पेपर जवळ प्रत्येक वेळेस एक गॉस लॉवर बेस्ड क्वेश्चन की कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तो विचारणार आहेत. ओके, आता आपण काय करू गॉस लॉ डिस्कस करण्यावर छोटेसे 1-2 टॉपिक 1-2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट नोट डाऊन करून घेऊ आणि नंतर डायरेक्टली बोलूया गॉस लॉवर. बघा, इलेक्ट्रोडायनामिक्समध्ये सुरुवातीला सांगितलं इलेक्ट्रोडायनामिक्स फार मोठा आहे, पण मी तुम्हाला काय करेल जिथून शॉर्ट क्वेश्चन्स आहेत तेवढेच टॉपिक शिकवेन. 30 लेक्चरमध्ये साधारणपणे आपल्याला कंप्लीट करण्याचा एक प्रयत्न असेल. साधारणपणे 30 लेक्चरमध्ये जर झालं तर ओके, 30पेक्षा कमी लागू शकतं पण 30पेक्षा जास्त लागणार नाही. का तसं ईडी जर तुम्हाला शिकवायचं म्हटलं तर 100 लेक्चरही कमी पडतील, इतका मोठा सिलेबस आहे. पण एवढा लेक्चर सगळ्या सिलेबस आपण कव्हर करत बसणार का नाही. का कारण आपल्यासाठी सेट एक्झाम क्वालिफाय एवढं महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही इलेक्ट्रोडायनामिक्स तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सिलेबसमध्ये खूप खूप डिटेलमध्ये शिकलेले असाल नसाल, पण तिथे सिलेबसमध्ये असतो. पण इथे आपल्याला फारसं डिटेलमध्ये जायचं आहे का नाही. आपण काय करणार वरून जे काय असतील जे टॉपिक आपल्याला एक्झाममध्ये विचारतात ते थोडेसे एक त्याला हातभार घालून दिलं कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात, कसा सॉल्व्ह करायचं वगैरे टॉपिक काही घेऊ डिस्कशनमध्ये घेऊ. बघा, काही नोट पॉईंट्स आहेत. बघा, नोट पॉईंटमध्ये पहिला पॉईंट काय आहे की जेव्हा सपोज करा आपल्याकडे इथे एक प्लस क्यू चार्ज आहे, इथे एक प्लस क्यू चार्ज आहे. ओके, आणि या 2 चार्जेसमध्ये असणारं हे सेपरेशन असेल डी. एक प्लस क्यू चार्ज आणि एक प्लस क्यू चार्ज दोन्हीमध्ये सेपरेशन किती आहे, डी. जर या 2 प्लस क्यू चार्जेसच्या मधोमध बरोबर इथे म्हणजे हे डिस्टन्स असेल d/2 आणि हे डिस्टन्स असेल d/2. जर या 2 प्लस क्यू चार्जेसच्या मध्ये जर का आपण इथे एक प्लस क्यू चार्ज ठेवला किंवा मायनस क्यू चार्ज ठेवला, आता मी इथे थेरॉटिकल लिहून देत नाही, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचे आणि बोर्डवर जे लिहितो ते पाहायचे. एक प्लस क्यू चार्ज आहे, एक दुसरा प्लस क्यू चार्ज, दोन्हीमध्ये डिस्टन्स डी. 2 प्लस क्यू चार्जेसच्या मधोमध डी/2 डिस्टन्स यापासून आणि डी/2 डिस्टन्स यापासून एक प्लस क्यू चार्ज ठेवायचा किंवा मायनस क्यू ठेवायचा. हा प्लस क्यू असू शकतो, हा प्लस 2q असू शकतो, मायनस 2q असू शकतो, एनी असू शकतो. इथे ठेवणाऱ्या चार्जची मॅग्निट्यूड प्लस ए असेल, मायनस असेल, प्लस त्या दोन्हीच्या इक्वल असेल, दोन्हीपेक्षा वेगळी असेल, किती असेल. तर या मिड पॉईंटवर तुम्ही कोणताही चार्ज ठेवला तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर त्या चार्ज पार्टिकलवर एक्झर्ट होणारा नेट इलेक्ट्रिक फोर्सची व्हॅल्यू 0 असेल. त्या पर्टिक्युलर केसमध्ये इथे जो काही चार्ज तुम्ही ठेवणार त्या चार्जची व्हॅल्यू किती असेल, 0. इथं जो चार्ज असेल ह्या चार्जवर जो फोर्स हा पार्टिकल एक्झर्ट करेल हा पार्टिकल एक्झर्ट करेल, दोन्ही इक्वल आणि अपोजिट असतील म्हणजे हा जो पार्टिकल आहे या पार्टिकलवर ॲक्ट होणार नेट इलेक्ट्रिक फोर्स काय असेल, 0 असेल. नेट इलेक्ट्रिक फोर्स काय असेल, 0 असेल. इथे फोर्स जर का 0 आहे म्हणजे या पर्टिक्युलर सिच्युएशनची नेट इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय असेल, तर नेट इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा असेल 0. नेट इलेक्ट्रिक फील्ड पण काय असेल, 0 असेल. कारण काय होणार आहे बघा, तुम्ही हा चार्ज पार्टिकल क्यू आहे तर हा क्यू याला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा सॉरी हा क्यू याला इकडे लोटण्याचा प्रयत्न करेल, हा क्यू याला इकडे लोटण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे हा इकडून जितकं हा प्लस क्यू याला जेवढा जास्त फोर्सने लोटेल तेवढ्याच फोर्सने हा सुद्धा क्यू लोटेल. म्हणजे इकडून लोटतोय इकडून लोटतोय, मग हा पार्टिकल काय होईल, मधोमध अटकून जाईल. परत मायनस क्यू जर ठेवला हा प्लस क्यू त्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल, हा इकडला मायनस क्यू आपल्या याला इकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे दोन्ही जर का पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही रिपेल करतील,
हा जर निगेटिव्ह असेल तर दोन्ही अट्रॅक्ट करतील. मग या कंडिशनमध्ये नेट फोर्स 0 असेल आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड पण काय असेल त्या पार्टिकलची 0 असेल. नेट इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय असेल 0 असेल. परत जर का तुम्ही इथे प्लस क्यू चार्ज असेल, इथे प्लस क्यू चार्ज असेल, दोन्हीमध्ये डिस्टन्स डी असेल आणि परत सेंटरवर जर का तुम्ही प्लस क्यू चार्ज ठेवला, जो क्यू हा या स्मॉल क्यूपेक्षा वेगळा असला पाहिजे, सेंटरवर ठेवायचं. बरोबर कुठे सेंटरवर, म्हणजे यापासून डिस्टन्स असेल डी/2 आणि यापासून पण डिस्टन्स किती असेल डी/2. मग हा प्लस क्यू चार्ज पार्टिकल जर का आपण मधला जो की ह्या 2 क्यूपेक्षा वेगळा आहे आणि प्लस आहे, जर हा तुम्ही इथून डिस्प्लेस केला, हा प्लस क्यू चार्ज पार्टिकल काय केला इथून डिस्प्लेस केला, तर हा प्लस क्यू चार्ज पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. काय परफॉर्म करतो? सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन एक्झर्ट करण्यासाठी कंडिशन काय आहे मग, तर दोन इक्वल चार्जेसच्या मध्ये एक प्लस चार्ज असणं मस्त आहे आणि तो प्लस चार्ज त्याच्या इक्वल असेल, अनइक्वल असेल किंवा हा क्यू या प्लस क्यूच्या इक्वल असू शकतो तेव्हाच. आणि केव्हा? जेव्हा त्याला आपण स्मॉल डिस्प्लेस करू. डिस्प्लेस पण केवढं? हे डिस्प्लेसमेंट असले पाहिजे स्मॉल, किती असले पाहिजे डिस्प्लेसमेंट स्मॉल. मग त्यावेळेस तो पार्टिकल काय करतो, तर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. जर नेक्स्ट बघा 3 नंबर, जर इथे प्लस क्यू चार्ज आहे, इथे प्लस क्यू चार्ज आहे, दोन्हीच्या मध्ये इथे हा दोन्ही मध्ये डिस्टन्स डी/2 वर एक मायनस क्यू चार्ज ठेवला, इथे सुद्धा डी/2 डिस्टन्सवर मायनस क्यू चार्ज ठेवला आणि हा मायनस क्यू चार्ज जर का आता डिस्प्लेस केला, हा मायनस क्यू चार्ज जर का डिस्प्लेस केला, तर हा जर का तुम्ही डिस्प्लेस केल्यानंतर हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत नाही. नॉट परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करण्यासाठी 2 प्लस क्यूच्या मध्ये प्लस पाहिजे, तर 2 प्लसच्या मध्ये मायनस जर ठेवला तर तो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत नाही. हेच कंडिशन. सिमिलर वेनं जर का इथे मायनस क्यू असेल, इथे मायनस क्यू असेल आणि सेंटरमध्ये बरोबर सेंटर झाला नाही तो, इथे सेंटरमध्ये जर का मायनस क्यू असेल, हे डिस्टन्स डी/2 आणि हे डिस्टन्स डी/2, तर 2 मायनसच्या मध्ये मायनस असेल आणि हा जर का डिस्प्लेस केला, इथला हा डिस्प्लेस केला, तर हा एसएचएम परफॉर्म करेल. म्हणजे 2 मायनसच्या मध्ये मायनस असेल तर एसएचएम, 2 प्लसच्या मध्ये प्लस असेल तर एसएचएम, 2 मायनसच्या मध्ये प्लस असेल तर नॉट एसएचएम आणि 2 प्लसच्या मध्ये मायनस असेल तर नॉट एसएचएम. हे 4-5 रिझल्ट तुम्ही काय करायचे, व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे, कारण या रिझल्टवर बेस तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याची प्रोबॅबिलिटी आहे. क्वेश्चन विचारू शकतात, कारण आतापर्यंत विचारलेलं नाही. हा कन्सेप्ट इझी आहे आणि सेट या टॉपिकला धरून क्वेश्चन विचारू शकतात. या टॉपिकला धरून क्वेश्चन्स काय करू शकतात, विचारू शकतात. आता नेक्स्ट बघूया आपण, बघा इलेक्ट्रिक फील्ड्स. नेक्स्ट टॉपिक आहे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. आता सगळ्यात अगोदर बघा, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जे आहेत, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इमॅजिनरी असतात. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जे आहेत काही इमॅजिनरी लाईन्स ॲक्च्युअलमध्ये असतात का? नाही. ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नाही, या कशा आहेत, इमॅजिनरी लाईन्स आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे काय, तर बघा तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगतो. बघा आता प्लस क्यू चार्ज इथे, तर प्लस क्यू चार्जपासून इथे आर डिस्टन्सवर इथे एक पॉईंट असेल पी. तर आपल्याला माहिती प्लस क्यू चार्जपासून आर डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड किती असते, तर ती असते बघा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ई इज इक्वल टू 1/4πε0 प्रोव्हाइडेड की ह्या पार्टिकलच्या सराउंडिंगला जर फ्री स्पेस असेल तर तो चार्ज पार्टिकल क्यू अपॉन ही डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू आर कॅप. मग हा जो आर कॅप आहे, हा आर कॅप काय डिनोट करतो, तर हा जो आर कॅप आहे हा डिनोट करतो डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हा जो आर कॅप आहे, हा आर कॅप काय डिनोट करतो इथे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. आणि आपल्याला माहिती आहे की जसं तुम्ही आर वर होत जाणार, काय होत जाणार तुम्ही, implies that if r इन्क्रीज करत गेला, म्हणजेच काय, जर r ची व्हॅल्यू तुम्ही इन्फिनिटीपर्यंत वाढवत गेले, जर r इथे इन्फिनिटी जाते, इलेक्ट्रिक फील्ड काय बनते, तर इलेक्ट्रिक फील्ड तुमची कमी कमी होत जाते. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड कुठे टेन्स करते, इलेक्ट्रिक फील्ड टेन्स करते 0ला.
इलेक्ट्रिक फील्ड कुठे टेन्स करते 0ला. म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात की जर चार्ज पार्टिकलपासून तुम्ही डिस्टन्स वाढवत गेले तर इलेक्ट्रिक फील्ड काय होत जाईल, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी विथ डिस्टन्स डिक्रीज होतं. ते तुम्ही लिहू शकता की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी decreases with distance. जसं डिस्टन्स विथ डिस्टन्स जसं डिस्टन्स वाढत जातं तसं इलेक्ट्रिक फील्ड्स काय होतात, कमी कमी होत जातात. तसे इलेक्ट्रिक फील्ड्स काय होतात, कमी कमी होत जातात. आता इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जे होते, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इमॅजिनरीत आहेत. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा काय जॉमेट्रिक कन्सेप्ट, हा काय आहे ते जॉमेट्रिक कन्सेप्ट. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हा फक्त एक जॉमेट्रिक कन्सेप्ट आहे. आता ॲक्च्युअलमध्ये याचं मिनिंग काय, इलेक्ट्रिक फील्ड लाईनचं मिनिंग काय, तर बघा जर इथं स्पेसमध्ये प्लस क्यू चार्ज असेल तर स्पेसमध्ये प्लस क्यू चार्जपासून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या अवे असतात. प्लस क्यू चार्जपासून ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा आहेत, या प्लस क्यू चार्जपासून स्पेसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत अवे. प्लस क्यू चार्जपासून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा आहेत, अवे. जर इथे मायनस क्यू चार्ज असेल तर मायनस क्यू चार्जकडे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कशा आहेत, इनवर्ड. मायनस क्यूकडे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स प्लसपासून ओरिजिनेट होतात, मायनसकडे जाऊन काय होतात, टर्मिनेट. मग तुम्ही इथे लिहू शकता याच्याबद्दल पॉईंट काय, पहिला पॉईंट केली ना, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर originated from positive charge. Second point, electric field lines are terminated. Terminated म्हणजे काय, ending. Electric field are terminated at निगेटिव्ह चार्ज. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बघा कधीच एकमेकांना क्रॉस करणार नाही. ही प्लस चार्ज आहे की नाही, ह्याने गेलेलं असेल दुसऱ्या मायनसकडे जाऊन, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन स्पेसमध्ये एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करणार नाही. तिसरी प्रॉपर्टी काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स नेवर क्रॉस इच अदर. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कधीच एकमेकांना क्रॉस करणार आहे का, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कधीच एकमेकांना क्रॉस करणार नाही. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कधीच एकमेकांना काय करणार नाही, क्रॉस करणार नाही. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स एकमेकांना कधी क्रॉस करणार नाही. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कंडक्टर किंवा मॅटरला कशा असतात, ऑलवेज परपेंडिक्युलर. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आर ऑलवेज perpendicular at कंडक्टर किंवा मेटल सरफेस. तुम्हाला विचारू शकतो मग एक्झाममध्ये क्वेश्चन की नेचर ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ॲट मेटल सरफेस, तर ते ऑलवेज कशा असतात, मेटल सरफेसला किंवा कंडक्टरला ऑलवेज इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स परपेंडिक्युलर असतात. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सचा आणि मेटल सरफेसमध्ये असणारा अँगल किती असेल, तर तो अँगल असेल तुमचा 90 डिग्री. ह्या काही इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत. मग तुम्ही जर इलेक्ट्रिक फील्ड लाईन जर तुम्हाला विचारलं एक्झाममध्ये, तर बघा इथे असेल समजा एक प्लस चार्ज, एक्झाममध्ये जर विचारलं इथे असेल समजा इथे असेल एक प्लस चार्ज प्लस क्यू म्हणजे इथे मायनस क्यू. मग तुम्हाला प्लस क्यू आणि मायनस क्यू मध्ये असणारे डिफरंट इलेक्ट्रिक फील्ड लाईनचे कॉम्बिनेशन दिले असतील, तर आपण काय सांगितलं आता, प्लसपासून ओरिजिनेट होतात, मायनसकडे जाऊन टर्मिनेट होतात. मग इलेक्ट्रिक फील्ड लाईन कशा काढणार तुम्ही, या अशा. ही प्लसपासून निघली मायनसकडे गेली, प्लसपासून निघली मायनसकडे गेली, इथे परत प्लसपासून निघली मायनसकडे गेली, प्लसपासून निघली ही आणि मायनसकडे गेली, परत इथून प्लसपासून निघली इकडे मायनसकडे गेली, परत इकडून प्लसपासून अवे जाणार या काही, आणि इकडे मायनसकडे येऊन काय होणार, या एंड होणार आहे. बघा या सेंटर लाईनच्या वरती दोन आहेत, तर सेंटर लाईनच्या खाली दोन आहेत. इकडून
या प्लसपासून बघा टोटल 9 लाईन्स निघलेले आहेत, तर मायनसकडे पण 9 लाईन्स काय झाल्या टर्मिनेट. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन स्पेसमध्ये कशा अरेंज आहे तर युनिफॉर्मली अरेंज. इलेक्ट्रिक फील्ड लाईन स्पेसमध्ये कशा अरेंज आहे तर युनिफॉर्मली अरेंज आहे. मग तुम्हाला प्लस आणि मायनसचं कॉम्बिनेशन, इलेक्ट्रिक फील्डचं कॉम्बिनेशन जर का विचारलं तर तुम्ही यावाला ऑप्शन जिथे काय असेल त्याला काय करू शकता, तुम्ही तिथे चूज करू शकता. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपला बघा टॉपिक इलेक्ट्रिक फ्लक्स. नेक्स्ट टॉपिक काय आहे तर नेक्स्ट टॉपिक इज नेक्स्ट टॉपिक आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नेमकं काय, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नेमकं काय तर बघा नॉर्मली जर का आपल्याकडे कुठला एखादा वेक्टर दिला असेल ए काय असेल एनी वेक्टर ए बार. जर का आपल्याकडे कुठला एखादा वेक्टर असेल मग त्या ए बार ह्या वेक्टर जर का आपण कुठल्या एखाद्या एरिया डीएस काय केलं आपण एनी वेक्टर आणि कुठला एखादा एरिया घेतला आपण डीएस काय घेतला आपण एनी एरिया. आणि जर आपण त्या वेक्टरचं टोटल सरफेस एसच्या ओव्हर जर का सरफेस इंटिग्रल घेतला ए बार डॉट डी एस बार म्हणजेच काय तर त्याला म्हणतात फ्लक्स. कुठल्याही एखाद्या वेक्टर क्वांटिटीचा थ्रू क्लोज सरफेस एस किंवा ओपन सरफेस एस जर का आपण एरिया घेतला, क्लोज सरफेस घेणार का आपण नाही, आपण काय घेणार ओपन सरफेस घेणार. क्लोज सरफेस घेणार तर क्लोज सरफेस, इथे सरफेस क्लोज घेतलेला आहे का आपण नाही. जर आपण कुठल्या एखाद्या क्लोज सरफेसच्या ओव्हर जर का या एनी वेक्टरचा जर का क्लोज सरफेसच्या ओव्हर जर का एरिया कॅल्क्युलेट केला तर त्याला काय म्हणतात फ्लक्स. आता आपण म्हणतो इलेक्ट्रिक फ्लक्स. मग हा एनी वेक्टरच्या ठिकाणी आपल्याकडे काय असेल इलेक्ट्रिक फील्ड. कुठल्या एखाद्या एनी वेक्टरच्या ठिकाणी काय असेल आपल्या इथे इलेक्ट्रिक फील्ड. आणि मग आपण कसं करणार इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स मिळेल तुम्हाला बघा फाय, तो आपण डिनोट करता ईने. फाय ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स आणि तो असेल आपला क्लोज सरफेस इंटिग्रल ऑफ इलेक्ट्रिक फील्ड विथ सरफेस एरिया ओव्हर क्लोज सरफेस. मग हे जो आहे हा आहे तुमचा इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करण्याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. याला काय म्हणतात तुम्ही, यालाच म्हणतात फिजिकली इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू एनी क्लोज्ड सरफेस. दुसरी डेफिनेशन काय इलेक्ट्रिक फ्लक्सची, तर दुसरी डेफिनेशन जर इलेक्ट्रिक फ्लक्सची तुम्हाला करायची म्हटलं दुसरी डेफिनेशन कशी करणार तुम्ही. इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स काय, इलेक्ट्रिक फ्लक्स means total number of electric lines, total number of electric lines passing through any closed surface. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स पासिंग थ्रू एनी क्लोज सरफेस. जर सरफेस सिमेट्रिक असतील, काय असतील सरफेस जर का सिमेट्रिक असतील. एक्झाममध्ये तुम्हाला सिमेट्रिक सरफेससाठी क्वेश्चन विचारला 2x ज्यावेळेस आपण लेक्चर घेऊ त्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे, फार इझी आहे. आता 2020 की 2019 मध्ये की 2021 यामध्ये विचारलेला आहे. जर सरफेस काय असेल सिमेट्रिक असेल, कसा असेल सरफेस सिमेट्रिक सरफेस. सिमेट्रिक काय असतो, सिमेट्रिक म्हणजे कशी आहे, तुमच्याकडे स्पिअर असेल, क्यूब असेल, सिलेंडर असेल, हॉलो स्पिअर असेल, सॉलिड स्पिअर असेल, हे सर्व कसे आहेत सिमेट्रिक सरफेस. सिमेट्रिक सरफेस असेल तर सिमेट्रिक सरफेसचा इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर कसे असतात एकमेकांना, एक तर पॅरल असतात किंवा अँटी पॅरल असतात. मग या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला लिहू शकतात ई बार डॉट एस बार इज इक्वल टू मिळेल तुम्हाला फ्लक्स फाय. ई बार डॉट एस बार इज इक्वल टू फ्लक्स फाय. यालाच तुम्ही कसं लिहिणार फ्लक्स फाय इलेक्ट्रिक, इथे फायच्या ठिकाणी पाय ई लिहा. यालाच तुम्ही असं लिहू शकता की मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेट्यूड ऑफ सरफेस एरिया इंटू कॉस थिटा. मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेट्यूड ऑफ सरफेस एरिया इंटू कॉस थिटा. यामध्ये थिटा काय असेल तर यामध्ये थिटा असेल अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड सरफेस एरिया. इलेक्ट्रिक फील्ड अँड सरफेस एरियामधला काय असेल अँगल. फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे या शेपचा सरफेस असेल असा, या शेपचा सरफेस आहे आणि या सरफेसमधून बघा अशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इनकमिंग आहे. या सरफेसचा नॉर्मल या डायरेक्शनने, सरफेसचा नॉर्मलची डायरेक्शन ही इलेक्ट्रिक फील्ड अशा येतात, अशा सरळ चालल्या. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा येतात आणि सरळ असे चालले जर जात असतील तर हा काय असेल, हा असेल एन कॅप, जो की काय असेल नॉर्मल वेक्टर टू सरफेस. एन कॅप असेल नॉर्मल
वेक्टर आणि हे असेल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आणि हा काय असेल मग इथे थिटा. मग या केसमध्ये तुम्हाला काय मिळेल, या केसमध्ये तुम्हाला यांचा जर इन द डायरेक्शन ऑफ फाय कंपोनंट घ्यायचा असेल तर तो तुम्हाला मिळेल, इथे मिळेल तुम्हाला सरफेस एरिया वेक्टर ds इज इक्वल टू मिळेल तुम्हाला मॅग्नेट्यूड ऑफ ds इंटू एन कॅप. म्हणजेच तुम्ही हा फॉर्म्युला इलेक्ट्रिक फ्लक्स ऑफ फाय ई इज इक्वल टू ई बार डॉट ds बार, जो की इक्वल असेल तुमचा सिम्पली ई बार डॉट एन कॅप इंटू ds. आता एन कॅप काय आहे तर नॉर्मल वेक्टर आहे जो की युनिट वेक्टर असतो, कॅप मिळेल काय असतो युनिट वेक्टर, मग तो तुम्हाला मिळेल सिम्पली ई ds कॉस थिटा, जो की आपण अगोदरच वरती फॉर्म्युला लिहिलेला आहे, आपण वरतीच फॉर्म्युला लिहिलेला आहे. इलेक्ट्रिक फ्लक्सच्या या फॉर्म्युलावर 2020च्या सेट एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला होता. ते फक्त तुम्हाला थिटाची व्हॅल्यू दिलेली होती, थिटाची व्हॅल्यू जर का तुम्हाला दिलेली असेल तर तुम्ही कॉस थिटा काढून त्या इक्वेशनला सॉल्व्ह करू शकता, इक्वेशनला इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. ओके, त्यानंतर आता हे बघा आपल्यासाठी महत्त्वाचा थिअरम गॉस लॉ. गॉस लॉ जो आहे तो गॉस लॉ काय सांगतो, गॉस लॉचं स्टेटमेंट आहे बघा, अगोदर स्टेटमेंट लिहून घ्या. इलेक्ट्रिक फ्लक्स passing through any closed surface electric flux passing through any closed surface is equal to 1 upon epsilon 0 times total charge enclosed by that surface. Total charge enclosed by that surface. हे झालं मॅथमॅटिक म्हणजे थेरॉटिकल स्टेटमेंट. म्हणजेच याचं मिनिंग काय आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स फाई जो असेल म्हणजे त्याची काय व्हॅल्यू असेल सरफेस इंटिग्रेशन ऑफ क्लोज सरफेस इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट ds बार, तर याची व्हॅल्यू असते 1 अपॉन इप्सिलॉन 0 टाइम्स हा क्यू चार्ज इनक्लोज क्यू इन 1 अपॉन इप्सिलॉन 0 साइन इनक्लूज चार्ज 1 अपॉन इप्सिलॉन 0 टाइम्स इनक्लूज चार्ज. जर सरफेसमध्ये असणारा चार्ज एकापेक्षा जास्त जर का असेल आणि तो चार्ज कसा डिस्क्रीट असेल, कंडिशन्स काय यामध्ये, इफ चार्ज इज चार्जला आपण काय म्हणू शकतो, इफ चार्ज इज पॉइंट चार्जेस, इफ चार्ज इज पॉइंट चार्ज and surface contain more than one charge. मग तुम्ही क्यू इनक्लोजला सिम्पली काय करू शकता, क्यू इनक्लोजला जेवढे चार्ज असेल तेवढ्यांची ॲडिशन करू शकता, Q1 प्लस Q2 प्लस Q3 प्लस सो जेवढे चार्ज असेल तेवढे सगळे ॲड करायचे आणि या फॉर्म्युल्यामध्ये क्यू इनक्लोजच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायची, क्यू इनक्लोजच्या ठिकाणी काय करायची, ही व्हॅल्यू पुट करायची. जर इफ देर इज नो चार्ज इनसाइड सरफेस, जर सरफेसच्या आतमध्ये कोणता चार्ज नसेल तर मग तुम्हाला मिळेल इलेक्ट्रिक फ्लक्स फाई, याची व्हॅल्यू असेल सरफेस इंटिग्रल ऑफ ई बार डॉट ds बार, जो की तुम्हाला मिळेल 0. का मिळेल 0, कारण सरफेसच्या आतमध्ये जर इनक्लोज चार्जेस नाही आहे तर क्यू इनच्या ठिकाणी काय मिळेल 0 आणि तुम्हाला ते इक्वेशनचा आन्सर काय मिळेल 0 मिळेल. मग जर आता ही जरी सेकंड पॉईंट यामधला, थर्ड, जर इफ द व्हॉल्यूम इनक्लोज बाय, इफ द व्हॉल्यूम enclosed by surface S is phi, then मग आपण एक डायव्हर्जन्स थिअरम शिकलेलो, कोणता, कॉस डायव्हर्जन्स थिअरम. क्लोज सरफेस इंटिग्रल ऑफ ई बार डॉट ds बार, क्लोज सरफेस इंटिग्रल ई बार डॉट ds बार, याची व्हॅल्यू काय असते तर याची व्हॅल्यू असते व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ ई बार dv, डायव्हर्जन्स ऑफ ई बार dv. आणि या केसमध्ये जर काय असेल, क्यू इनक्लोज्ड हा असेल इनसाइड द व्हॉल्यूम, आपल्याला माहिती चार्ज जर व्हॉल्यूमच्या आतमध्ये असेल तर आपल्याकडे असते व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी रो, काय असते
व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, आणि या केसमध्ये मग क्यू इन्क्लोजची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल क्यू इन्क्लोज इज इक्वल टू त्या व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीला विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम आपल्याला काय करायला इंटिग्रेट करायला काय मिळेल तुम्हाला, तर हा मिळेल तुम्हाला टोटल चार्ज enclosed by the closed surface. मग आपल्याकडे काय बघा फॉर्म्युला आहे कोणता, सरफेस इंटिग्रल क्लोज सरफेस इंटिग्रल ई बार डॉट डी एस बार, ज्याचीच व्हॅल्यू आपण आत्ताच काढली की व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ डी बार व्ही व्ही, याचीच व्हॅल्यू असते बघा 1/ε0 टाइम्स क्यू इन्क्लोजच्या ठिकाणी खाली जाता क्यू इन्क्लोजच्या ठिकाणी व्हॉल्यूम इंटिग्रेशन ऑफ रो डी व्ही, या दोन साईडला आपण कम्पेअर जर केला तर आपल्याला काय मिळेल बघा, इकडे तुम्हाला मिळेल व्हॉल्यूम इंटिग्रल ऑफ डायव्हर्जन्स ऑफ ई डी व्ही विच इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स व्हॉल्यूम इंटिग्रेशन ऑफ रो डी व्ही. मग दोन्ही साईडचे जर का व्हॉल्यूम इंटिग्रेशन तुम्ही कम्पेअर केले टर्म तर तुम्हाला काय मिळेल, तर तुम्हाला मिळेल डायव्हर्जन्स ऑफ ई is equal to rho upon epsilon naught. Divergence of E is equal to rho upon epsilon naught. Divergence of E is equal to काय मिळेल, rho upon epsilon naught, आणि या इक्वेशनला म्हणतात डिफरन्शियल फॉर्म ऑफ गॉस लॉ. हे जे इक्वेशन यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात डिफरन्शियल फॉर्म ऑफ गॉस लॉ. हा जो आहे हा काय आहे, गॉस लॉचा डिफरन्शियल फॉर्म. हा आहे डिफरन्शियल फॉर्म कोणाचा, गॉस लॉचा. ओके, तर या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये बघा विचारतात. ओके, या टाईपमध्ये काय क्वेश्चन इझिली या ही जे थिअरी पॉईंट्स मी काय शिकवले सर्व थिअरी पॉईंट्सचा यूज करून काय करू शकता, एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता बघा आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल्स. काय की जर का त्या क्लोज सरफेसमध्ये जर का 4 चार्जेस असतील, इफ एनी क्लोज सरफेस have 4 चार्जेस, आणि 4 चार्जेसची व्हॅल्यू असेल बघा +2e +3e -2e आणि -6e, हे 4 चार्जेस असेल तर मग इलेक्ट्रिक फ्लक्स पाय ई इज इक्वल टू किती असेल. मग काय करणार तुम्ही, सरळ गॉस लॉचा यूज करणार. काय गॉस लॉ, इलेक्ट्रिक फ्लक्स पाय ई इज इक्वल टू क्लोज सरफेस इंटिग्रल ऑफ ई बार डॉट डी एस बार इज इक्वल टू 1/ε0 इंटू क्यू इन्क्लोज. आता हे इंडिकेशनचा वापर करायचा नाही. का नाही करायचं, कारण आपल्याला ई दिलेला आहे ना, सरफेस दिलेला आहे. मग आपण काय करणार, पहिले तिसऱ्या टर्मचा विचार करणार. इलेक्ट्रिक फ्लक्स पाय ई इज इक्वल टू 1/ε0 इंटू क्यू इन. मग आता जर इन्क्लोज चार्ज जर काढला आपण तर क्यू इन काय मिळेल तुम्हाला बघा, पहिला चार्ज 2e, नंतरचा चार्ज +3, नंतरचा चार्ज -2e, नंतर 6e. +2e -2e एकमेकांसोबत कॅन्सल, +3e -6e, तर -6 मधला 3 यासोबत कॅन्सल. मग क्यू इन्क्लोज काय मिळतो तुम्हाला, तर क्यू इन्क्लोज मिळतो -3e. ही व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तर फ्लक्स काय मिळेल मग, तर इलेक्ट्रिक फ्लक्स मिळेल φe इज इक्वल टू -3e अपॉन epsilon naught, -3e अपॉन epsilon naught, -3e अपॉन epsilon naught. या टाईपचा तुम्हाला काय करू शकतो, एखाद्या सरफेसमधून इन्क्लोज झालेला किंवा एखाद्या कुठल्याही सरफेसमधून बाहेर पडणारा फ्लक्स. परत आणखी एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसा विचारू शकतो तुम्हाला बघा, क्यूब आहे, हे काय आपल्याकडे क्यूब आहे, सगळ्यांना माहीत असेल. तुम्ही रुबिक्स क्यूब खेळले असाल तर ते क्यूब आहे. हा असा क्यूब आहे. आपल्याला फ्लक्स कळायचं बघा, क्यूबची समोरची जी फेस दिसते तुम्हाला बघता समोरची. आता क्यूबला किती फेस आहे, या क्यूबला टोटल 8 फेसेस. 8 आहे का, नाही, किती आहे, 6. एक वरची असेल, एक ही खालची, एक ही लेफ्ट साईडची, ही राईट साईडची, एक ही मागची आणि एक समोरची. एक क्यूबला किती फेसेस आहे, क्यूबला आहेत टोटल 6 फेसेस. क्यूबला किती फेस आहे, क्यूबला आहेत 6 पीसेस. तर क्यूबच्या 6 पीसेसपैकी आपण ही जी समोरची फेस आहे इकडची वरची, तर फक्त या फेसमधून बाहेर पडणारच फ्लक्स काढतोय. काय करतोय क्यूबच्या, आता बघा तुम्हाला व्हिज्युअलाइज होणं थोडंसं कठीण आहे.
परत काढण्याचा प्रयत्न करतो मी, तुम्ही एकदा परत बघून घ्या काय काढलं आपण. यामध्ये क्यूबची डायग्राम आहे का, 1 मिनिट मी चेक करतो. क्यूब नाही पण आपण क्यूब यावरून कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न करू. बघा हा एक स्क्वेअर असेल, दुसरा स्क्वेअर, आणि यापासून मला क्यूब बनवतो. क्यूब कसं बनणार, एक डायमेन्शन जोडायची, ही डायमेन्शन जोडायची, एक डायमेन्शन जोडायची आणि डायमेन्शन जोडायची. आता बघा फेस किती, बघा ही लेफ्ट साईडची ही पहिली फेज, ही राईट साईडची ही मागची दुसरी फेज, ओके, ही वरची तिसरी फेज, ही खालची चौथी फेज, ही पाठीमागची पाचवी फेज आणि समोरची सहावी फेज. टोटल किती फेज आहेत, 6. आपल्याला फ्लक्स कोणता काढायचा आहे, तर आपल्याला ही जी दुसरी फेज आहे ह्या दुसऱ्या फेजमधून बाहेर पडणारा फ्लक्स काढायचा, लेफ्ट साईडचा. ही जी कमी गोल केली की नाही, या लेफ्ट साईडच्या फ्लक्स फेजमधून बाहेर पडणारा काय काढायचा, फ्लक्स काढायचा. ही जी दिसते मी तुम्हाला डार्क केली, या फेजमधून बाहेर पडणारा फ्लक्स काढायचा आपल्याला. आणि या क्यूबच्या आतमध्ये असणारा एक चार्ज दिलेला बघा, क्यूब आतमध्ये किती चार्ज दिलेला आहे, क्यूब. आता टोटल क्यूबमधून बाहेर पडणारा फ्लक्स किती असेल, आता आपल्याला फ्लक्सचा फॉर्म्युला काय, फाय इज इक्वल टू क्यू इनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन 0. पण हा फ्लक्स असेल थ्रू टोटल सरफेस, हा फ्लक्स कुठून असेल, थ्रू टोटल सरफेस. आता क्यू इनक्लोज किती, फक्त एक असेल, मग टोटल सरफेसमधून येणारा फ्लक्स काय असेल, फ्लक्स फाय इज थ्रू टोटल सरफेस, तो मिळेल तुम्हाला क्यू ओव्हर एप्सिलॉन नॉट. हा काय मिळेल तुम्हाला, टोटल सरफेसमधून मिळणारा फ्लक्स. पण टोटल सरफेसला 6 फेसेस आहेत, पण आपल्याला फ्लक्स कोणत्या फेसमधून काढायचा आहे, 6 पैकी 1. म्हणजे टोटलमधून जर एवढा आहे तर एका फेसमधून काय मिळेल, तर फ्लक्स थ्रू 1 फेस हा मिळेल तुम्हाला. टोटल फ्लक्सला आपल्याला 6 ने डिवाइड करावं लागेल. मग टोटल फ्लक्सला जर 6 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल, क्यू अपॉन 6 एप्सिलॉन 0. मग तुम्हाला या सिंगल फेजमधून बाहेर पडणारा फ्लक्स किती मिळेल, तर तो मिळेल क्यू अपॉन 6 एप्सिलॉन 0. म्हणजे 6 फेजेस जर क्यूबच्या एका फेसमधून एवढा फ्लक्स बाहेर पडेल, आणि टोटल फ्लक्स जर 6 फेसची ॲडिशन केली तर टोटल फ्लक्स तुम्हाला हा एवढा मिळेल. आणि एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असं विचारू शकतात, एखाद्या क्लोज जॉमेट्रीमधून बाहेर पडणारा टोटल फ्लक्स काढा, एखाद्या क्लोज जॉमेट्रीमधून बाहेर पडणारा काय करा, फ्लक्स काढा. मग तुम्ही त्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, पाहायचं की अच्छा परत मध्ये एक्झाममध्ये मला कन्फ्यूज करण्यासाठी कसे विचारू शकतात. आणखी तुम्हाला विचारू शकतात बघा एक्झाममध्ये क्वेश्चन, समजा आपल्याकडे काही, ओके आता आपण काय करतो तुम्हाला दाखवतो. हां आता काय दिसतो तुम्हाला, हा पूर्ण स्पेअर दिसतो, हा पूर्ण स्पेअर आहे. पूर्ण स्पेअरच्या बरोबर बघा सेंटरवर चार्ज आहे बघा क्यू. पण पूर्ण स्पेअरचा काढायचा आपल्याला, पूर्ण स्पेअरचा हा वरचा जो पार्ट आहे हाफ स्पेअर, आपल्याला फ्लक्स काढायचा आहे वरच्या हाफ स्पेअरमधून बाहेर पडणार. तर पूर्ण क्यूबचा पूर्ण स्पेअरचा विचार करायचा आहे का नाही, पूर्ण स्पेअरचा हा जो वरचा हाफ पोर्शन आहे त्यामधून बाहेर पडणारा फ्लक्स काढायचा आहे. पूर्ण स्पेअरमधला काढायचा आहे का नाही, वरच्या हाफ पोर्शनमधून बाहेर पडणारा फ्लक्स आपल्याला काढायचा आहे. आपल्याला बघा टोटल फ्लक्स काय मिळेल, फाय इलेक्ट्रिक तो टोटल सरफेस, तो मिळेल तुम्हाला क्यू अपॉन एप्सिलॉन 0. हा काय असेल, हा असेल फ्लक्स थ्रू कंप्लीट स्पेअर, बट एक्झामिनर काय करेल, तुम्हाला कंप्लीट स्पेअरमधला फ्लक्स विचारतो का नाही, ते विचार अर्ध्या पोर्शनमधला. अर्ध्या पोर्शनमधला फ्लक्स काय मिळेल तुम्हाला, फ्लक्स थ्रू हाफ, तो मिळेल तुम्हाला टोटल फ्लक्सचा अर्धा. टोटल फ्लक्स आहे क्यू अपॉन एप्सिलॉन 0, मग अर्धा किती मिळेल, तर क्यू अपॉन 2 एप्सिलॉन 0. अर्धा किती मिळेल, क्यू अपॉन 2 एप्सिलॉन 0. मग या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. पूर्ण स्पेअरमधला जर क्यू अपॉन एप्सिलॉन 0 आहे तर हाफ स्पेअरमधून किती असेल, क्यू अपॉन एप्सिलॉन 0. आणि उरलेल्या हाफमध्ये बघा वरच्या हाफमधून जर का क्यू अपॉन 2 एप्सिलॉन 0 तर खालच्या हाफमधून पण किती असेल, तर खालच्या हाफमधून सुद्धा असेल क्यू अपॉन 2 एप्सिलॉन 0. आणि बाहेर पडणाऱ्या फ्लक्सची जर ॲडिशन केली तुम्ही दोन्ही, तर तुम्हाला काय मिळेल, दोन्हीची जर ॲडिशन केली तर तुम्हाला ॲड करून दोन्हीची जर ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळेल, हे टोटल फ्लक्सचं इक्वेशन इथे मिळून जाईल. टोटल फ्लक्सचं इक्वेशन काय मिळून जाईल, मिळून जाईल. आता गॉस लॉबद्दल बघा काही महत्त्वाचे पॉईंट लिहून घेणं तुम्हाला मस्ट आहे, आणि त्या पॉईंटवरचा विचार करून एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे विचारतात काय हे आपण समोर बघूच नेक्स्ट लेक्चरमध्ये. बट काही पॉईंट महत्त्वाचे तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचे रिगार्डिंग टू गॉस लॉ ते लिहून घ्या तुम्ही नोटमध्ये. पहिला पॉईंट आहे की गॉस लॉ जो आहे, तर गॉस लॉ फक्त आपण मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी यूज करतो. काय,
Gauss law is only useful for calculating magnitude of इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड काढण्यासाठीच गॉस लॉ यूज केला जातो. त्यानंतर गॉस लॉ कोणत्याही क्लोज सरफेससाठी व्हॅलिड आहे, पण प्रत्येकच क्लोज सरफेससाठी युजफुल नाही कॅल्क्युलेशनसाठी. सेकंड काय आहे, तर गॉस लॉ इज applicable for any closed surface but it is useful only for symmetric surface. युजफुल कोणासाठी आहे, तर युजफुल फक्त सिमेट्रिक सरफेससाठीच आहे. युजफुल आणि ॲप्लिकेबल दोन्हीमधला डिफरन्स काय, ॲप्लिकेबल म्हणजे प्रत्येक ठिकाणी गॉस लॉ तुम्ही वापरू शकता, बट जर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्ही तो फक्त सिमेट्रिक सरफेससाठीच यूज करणार. कोणत्या सरफेससाठी, सिमेट्रिक. आता सिमेट्रिकमध्ये कोणतं असतं, तर सिमेट्रिकमध्ये बघा आपल्याकडे एक आहे स्पेरिकल जिओमेट्री. स्पेरिकलमध्ये दोन असेल, एक असेल हॉलो आणि स्पेअर आतमधून पोकळ असेल, आणि दुसरा असेल सॉलिड जो स्पेअर आतमधून भरलेला असेल. दुसरी असेल सिलेंड्रिकल जिओमेट्री. सिलेंड्रिकलमध्ये सुद्धा एक असेल हॉलो आणि दुसरी असेल सॉलिड. त्यानंतर तिसरी असेल बघा इनफायनाइट प्लेन शीट. इनफायनाइट प्लेन शीट. आता प्लेन शीटमध्ये दोन टाईप असेल, एक असेल थिन प्लेन शीट आणि एक असेल थिक प्लेन शीट. थिन म्हणजे कशी पातळ आणि थिक म्हणजे कशी जाड. थिन प्लेन शीट आणि थिक प्लेन शीट. आता ह्याच्या फक्त आपण सिलेबसमध्ये आता नेक्स्ट लेक्चरमध्ये फक्त याच गोष्टीचा विचार करणार. स्पेरिकल जिओमेट्रीच्या हॉलो आणि सॉलिडच्या आत आणि बाहेर इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, सिलेंडरच्या आत बाहेर इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, इन्फायनाइट प्लेन शीटच्या आत बाहेर इलेक्ट्रिक फील्ड कशी, आणि आणखीन एक काढणार इन्फायनाइट लाईन वायर. नेक्स्ट काढणार इन्फायनाइट लाइन चार्ज कैरिंग वायर. इनफायनाइट लाइन चार्ज कैरिंग वायर. इनफायनाइट लाइन चार्ज कैरिंग वायर. ह्या एवढ्या जॉमेट्रीसाठी गॉस लॉ कसा यूज करायचा, गॉस लॉचं यूज करून कॅल्क्युलेशन कसं करायचं काय नाही, या सर्व गोष्टी आपण काय करू आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. या लेक्चरमध्ये ज्या काही गोष्टी झाल्या आपल्या 14-15 स्लाईडवर, त्या गोष्टी तुम्ही केअरफुली तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायच्या आहे, त्यांना व्यवस्थितपणे हँडल करायचे. कारण या लेक्चरमध्ये झालेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये डायरेक्टली यूज करायच्या आहेत. त्यामध्ये गॉस लॉ असेल, तर गॉस लॉच्या ॲप्लिकेशन आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जे काही होईल बघा, त्यावर बेस्ड मी 7 नंबर जेव्हा लेक्चर घेईन तर त्या 7 नंबरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्झाममध्ये कितीतरी क्वेश्चन्स डायरेक्टली दिसतील. एक्झाममध्ये 6 नंबरच्या लेक्चरमध्ये झालेले क्वेश्चन्स कसे आजरी विचारलेले आहेत. कारण की या उद्याचं जे काही लेक्चर आपलं होईल किंवा नेक्स्ट लेक्चर जे काही असेल 6 नंबरचं, त्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं डिफायनेटली तुमचा 1-2 मार्कचा प्रश्न सेटमध्ये 2022च्या असेल, 2023 असेल किंवा 24 असेल, 21 असेल, 20 असेल, प्रत्येक एक्झाममध्ये आलेला आहे म्हणजे आहेच, आणि येणार पुढे सुद्धा येणार म्हणजे येणार. मॅन्डेटरी तुम्ही किती एक्झाम बघा, मागच्या 4-5 वर्षाच्या बघा किंवा समोरच्या 4-5 वर्षाचे येणार आहे, प्रत्येक एक्झाममध्ये तुमचा नेक्स्ट जे लेक्चर होईल त्यामध्ये विचारणाऱ्या टॉपिकवर प्रश्न हा राहील म्हणजे राहीलच. ओके, तर आपण काय करू आता इथे फुल स्टॉप घेऊया या लेक्चरचा, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे ज्यावर तुमचा 2 मार्कचा प्रश्न हा ठरलेलाच आहे तो टॉपिक काय करू डिस्कस करूया. ओके, थँक्यू.